शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व सत्यशोधक संविधानी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या पुढाकारानं मिलिंद मल्टीपर्पज शाळेत विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व सत्यशोधक संविधानी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं मिलिंद मल्टीपर्पज शाळा इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या पुढाकारानं मिलिंद मल्टीपर्पज शाळेत विद्यार्थ्यांमध्ये खेळाची रुची वाढावी यासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू तेजस्विनी राजेंद्र सागर आणि चेस असोसिएशनचे पदाधिकारी हेमेंद्र पटेल, अंजली सागर आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना चेसचे धडे शिकवले जात आहेत। बुद्धिबळ म्हणजेच चेसच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। याबरोबरच विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांना फुटबॉल, बॅडमिंटनचं साहित्य, टेनिस बॉल यासह अन्य साहित्य भेट म्हणून देण्यात आलं होतं। मिलिंद मल्टीपर्पज शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व सत्यशोधक संविधानी संघचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, प्राध्यापक दिलीप महालिंगे, नगरसेवक मिलिंद दाभाडे, मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक, मुख्याध्यापिका जयश्री घोबले, बुद्धिबळ खेळाचे मार्गदर्शक सुदाम झोटिंग आदींची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी अंश नितीन मिटकर याला ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या हस्ते 2200 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले। तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं स्मरण राहावं म्हणून प्रतिकात्मक 2200 रुपये बक्षीस देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार क्रीडा साहित्य आणि सुमारे 400 पेक्षा अधिक रजिस्टर आणि वह्या, अन्य शैक्षणिक साहित्य, चेस खेळण्यासाठी 12 खुर्च्या असं साहित्य मिलिंद मल्टीपर्पज शाळेला भेट म्हणून देण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माया गवई यांनी केलं तर आभार प्रदर्शन आरिफ शेख यांनी केलं। यावेळी हेमंत गायकवाड, रामदास भारग, लता श्रीनाथे, रोहिणी राजभोग, माधुरी लिंगायत, योगेश पवार, भीमराव गायकवाड, विवेक पवार यांच्यासह अन्य शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक यांनी शाळेत भेट दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करत शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे आभार मानलेत। सुदाम सरांच्या मार्गदर्शनाने म्हणजे नक्कीच बघायला भेटलं आणि आपल्याकडनं आनंद आणि थँक्यू। तुम्हाला सर्वांना भेटायचे सांगायचं आज माझ्या वडिलांचा स्मृती दिन आहे। माधवराव बोर्डे त्यांना 4 वर्ष झाले। माझे वडील सुद्धा ही जी पवित्र शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेली, माझे वडील सुद्धा इथे स्टुडंट होते। नंतर आंबेडकर आर्ट्स कॉमर्स सायन्सचे जे सुद्धा राहिले होते त्यांच्या काळात। आणि वडिलांची इच्छा होती, वडिलांनी शिक्षण संस्था काढली आणि तुला एरियातले मुलं आमच्या शाळेतून शिकतात। तेही मेरिटमध्ये 2 मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि मोठमोठ्या शासकीय पदावर गेले। तर तसं बाबासाहेबांची जी संस्था आहे त्या शाळेच्या मागे घरघरात आली होती जरा, पण जे सरांसारखे आणि गोगले मॅडमसारखे आता प्रशासक असल्यामुळं आता शाळेला उभारी येते। तर आम्हाला वाटतं की त्यामध्ये आमचा एक खालीचा वाटा असावा प्रतिष्ठानचा आणि बाबासाहेबांच्या संस्थेच्या मुलांना आम्हाला काहीतरी करता येत आहे, खालीचा वाटा घेतला त्याचा आम्हाला अभिमान आहे। पण तुझ्यापुढे तुम्हाला फक्त एवढीच ग्वाही देतो की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये स्पोर्ट्समध्ये, चेसमध्ये, एज्युकेशनमध्ये ज्या फील्डमध्ये करायचं काम करा। शाळा तुम्हाला मदत करतेच आहे, पण शाळेकडे काही जर कमतरता पडली तर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सगळी जबाबदारी इथं घेण्याची मी ग्वाही देतो आणि या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो। आज स्मृतिशेष माधवराव बोर्डे आपला दादा बोर्डे दादा यांचा 3रा स्मृती दिन आहे। हा स्मृती दिन बोर्डे कुटुंबीय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं समाज उपयोगी कार्य करून तो पाळण्यात येतो। दादांची आठवण स्मृती औरंगाबाद शहर असो, औरंगाबाद जिल्हा असो, त्यांच्या तारुण्यापासूनच
तर हे धर्मकार्यामध्ये जे पुढाकार घेऊन इथल्या विहारांना विहार बांधणीला मदत केली, विद्यार्थ्यांना मदत केली, कुठल्याही आलेल्या माणसाला कधीही रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही. तिथं जाणाऱ्यांमध्ये आम्ही अनेकदा आधी राहिलेलो होतो, त्यांनी कधीही रिकाम्या हातानं लोकांना पाठवलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा आणि वारसा सांगणारी अनेक माणसं आहेत, पोपटपंची करणारी अनेक माणसं आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. परंतु खरं कर्तव्य काम, खरं नवनिर्माणाचं काम माधवराव बोर्डे दादा यांनी त्यांच्या हयातीमध्ये करून ठेवलं. तोच वसा आणि वारसा मुलं पुढे चालवत आहेत. दादांच्या बाबतीमध्ये कुण्याही शहराच्या किंवा जिल्ह्याच्या कुण्याही कानाकोपऱ्यामध्ये गेला तर चांगल्या गोष्टींची आठवण केली जाते. म्हणून मी म्हणत असतो नेहमी की जिंदगी ऐसी जियो, ऐसी ना जियो यारो, जिंदगी ऐसी ना जियो यारो, लोग फिर्याद करे, फरियाद करे. फरियाद म्हणजे तक्रार. अशी जिंदगी जगू नका की लोक तुमच्या बाबतीत सारखी तक्रार करतील. जिंदगी तो ऐसी जियो यारो, बोर्डे दादा जैसी, कि लोग हमें उन्हें फिर याद करे, फिर याद करे, फिर याद. कलागुणांना पाहून शिक्षक वर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे इथं सातत्यानं शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. हे करत असताना प्रतिष्ठानला अत्यंत मनस्वी आनंद होत असतो की बाबासाहेबांनी उभा केलेल्या या पवित्र परिसरामधून येणाऱ्या पिढीमधून अनेक मुलं हे राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावेल ही त्यामागची भूमिका बोर्डे प्रतिष्ठानची आहे. सकाळी आम्ही उद्घाटन पाहिलं, तेजस्वी सागर यांनी केलं बुद्धिबळ वर्गाचं त्या, आणि कौतुक याचं वाटलं की सुदाम धोटे हे विनामूल्य हे सगळं प्रशिक्षण देतात आणि त्यांची मुलं आता जिल्हास्तरीय पातळीवर. मी शाळेच्या प्रिन्सिपल धन्यकुमार टिळक, प्रशिक्षक सुदाम झुटे यांना शुभेच्छा देतो की एक दिवस तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना विमानतळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी मुलं जाणार आहे किंवा मुंबईला पर्यंत जायचे लोकांना तुम्हाला त्या शुभेच्छा मी तुम्हाला आदर देतो. टिळक सरांनी सांगितलं की माझ्याकडे सरांनी 15-16 वर्ष कोरोना बक्षीस घेऊन दिलं नाही. याचा अर्थ दुसराही निघतो की माझ्यासारखा दिसणारा जो माणूस आहे थोडासा डांबरट दिसतो, ते चोरली की काय नाही, चोरली नाही. हे मेहनत करून अत्यंत तपस्या करून ते जिंकलेले आहेत आणि इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये जी धमक आहे. तुम्ही अत्यंत लकी आहात की या बाबासाहेबांनी बांधलेल्या उभा केलेल्या वास्तूमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जसं तेजस्वी सागर जाऊन आल्या, तुम्हाला पुन्हा एकदा यावं लागेल मुलांचा सत्कार करण्यासाठी. त्या हो म्हणतायत, येत आहेत त्या, फक्त तुम्हाला त्यासाठी तयारी करावी लागेल.